गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ मग रानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आपल्या नाशिकमधलं एक नाव सातासमुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे, सह्याद्री फार्म्स। हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमत आहेत, चिलीतल्या शेतकऱ्याला जमत आहे, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायाच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. आजचे आपले वक्ते श्रीयुत संदीप तपकीर सर यांचं आगमन झालं आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करूया. व्याख्यानमालेचं आजचं 14वं पुष्प नाशिकचे माजी महापौर स्वर्गीय पंडितराव खैरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं पुष्प संपन्न होत आहे. त्याचबरोबर आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती देखील आहे. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आज पहिल्या सत्रामध्ये पुणे येथील पत्रकार, इतिहास आणि दुर्ग अभ्यासक आणि शिवव्याख्याते संदीप तापकीर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण संदीप तापकीर यांचं स्वागत करूया. दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं शिवछत्रपती वारसा शौर्याचा हा आगळावेगळा आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल. कलानिकेतन महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. सर्व पाहुणे तसेच आपले श्रोते आणि यूट्यूब आणि समाज माध्यमांवर या कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. प्रारंभी आपण स्वर्गीय पंडितराव खैरे यांच्या जीवनावरील चित्रफित पाहूया आणि त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करतो आपण छत्रपती संभाजी महाराज आणि स्वर्गीय पंडितराव खैरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. पंडितराव तथा पंढरीनाथ सहदेवराव खैरे, BA अर्थशास्त्र अशी पदवी प्राप्त केलेले पंडितराव नाशिक पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक या नाशिकच्या पहिल्या सहकारी बँकेचे ते 40 वर्ष संचालक होते. त्यातून गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांच्या पायावर त्यांना उभं केलं. नाशिक नगरपालिका ते महापालिका या कालावधीत ते सातत्याने नगरसेवक होते. 1996ला त्यांनी महापौर पदही भूषवलं. त्यांच्या कार्यकाळात नाशिकची भूमिगत गटार योजना, गंगापूर धरणातून थेट पाईपलाईनद्वारे महानगराला पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. तसंच धरणाखाली 70 एकर जागेवर सिटी पार्क उभारावं ही संकल्पना देखील त्यावेळी त्यांनी मांडली होती. आधाराश्रम, श्री कामेश्वर बाबा आश्रम या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. नाशिक संघर्ष समितीचे ते अध्यक्ष होते. रोकडोबा तालीम संघ आणि रोकडोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी बलशाली युवक घडवण्याचा सदैव प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात शाहू खैरे त्यांचे कार्य पुढे नेण्याचे कार्य यशस्वीपणे करत आहेत आणि सुपुत्र योगेश हॉटेल व्यवसाय नेटकेपणाने सांभाळत विविध सामाजिक संस्थातही कार्यरत आहेत. स्वर्गीय पंडितराव खैरे यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन.
व्याख्यानमालेच्या पदाधिकारी प्राचार्य संगीता बापना आजच्या वक्त्यांचा परिचय करून देतील. नमस्कार. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत दुर्गवैभवाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणारे आणि शिवचरित्राचा अभ्यास जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे इतिहास अभ्यासक, दुर्ग अभ्यासक, संपादक आणि शिवव्याख्याते श्री संदीप भानुदास तापकीर होय. ते MA इतिहास आणि मराठीत आहे. इतिहास फक्त त्यांनी वाचलाच नाही तर तो जगला, अनुभवला आणि समाजापर्यंत पोचवला. इतिहास पुस्तकामध्ये बंदिस्त नसून तो गड किल्ल्यांच्या दगडात, मातीत आणि संस्कृतीत जिवंत असतो याची जाणीव त्यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून समाजाला करून दिली आहे. इतिहास, दुर्ग भ्रमंती आणि शिवचरित्र या विषयांचा सखोल अभ्यास करत त्यांनी महाराष्ट्रातील 400हून अधिक किल्ल्यांचे अभ्यासपूर्ण दर्शन घेतले आहे आणि महाराष्ट्राबाहेरील 300 किल्ल्यांचा अभ्यास केलेला आहे. किल्ल्यावरील त्यांची जिल्हानिहाय पुस्तके म्हणजे दुर्गप्रेमीसाठी एक मौल्यवान ठेवा आहे. आत्ताच गाडीत बोलणं झाल्याप्रमाणे सर्वात जास्त किल्ले नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यावर खास त्यांचं पुस्तक पण आहे. छत्रपती श्री शिवराय या त्यांच्या गाजलेल्या ग्रंथाचा इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेत अनुवाद होऊन त्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे. माझ्या मते या तिन्ही भाषेत लिहिणारे शिवरायांविषयी हे पहिलेच इतिहासकार आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळालेली आहे. हिंदी अनुवादाला महाराष्ट्र शासनाचा हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. ही त्यांच्या कार्याची मोठी पावती आहे. लेखन, संपादन आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्यिक आणि संस्कृती मंडळाच्या शब्दकोश प्रकल्पात त्यांनी सहाय्य संपादक म्हणून योगदान दिले आहे. तर 100हून अधिक पुस्तकाचे संपादन करून साहित्य विश्वात आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली आहे. दुर्गाच्या देशातून हा महाराष्ट्रातील पहिला ट्रेकिंगवरील दिवाळी अंक 2012 पासून सातत्याने संपादित करीत त्यांनी 400हून अधिक नवोदित लेखकांना लेखणी दिली. नव्या जुन्याची सांगड घालत एकही लेखक पुन्हा न घेण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबविला आहे. इतिहासप्रेम, अभ्यास, लेखन आणि समाज प्रबोधन याची सुंदर त्रिवेणी त्यांच्या कार्यातून अनुभवायला मिळते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यासारख्या मानाच्या संस्थांमध्ये सदस्य म्हणून त्यांनी कार्यरत असताना इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्षपदही समर्थपणे भूषवत आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. इतिहासाची जाण, दुर्गाविषयीची निष्ठा आणि शिवचरित्राविषयीची अपार श्रद्धा यामुळे संदीप तापकीर हे आपल्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरलेले आहे. त्यांच्या लेखणीतून इतिहास बोलतो, त्यांच्या व्याख्यानातून शिवकाल जिवंत होतो आणि त्यांच्या कार्यातून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा अभिमान जागृत होतो. सर, फार मोठा परिचय सरांनी गाडीत सांगितलं. माझ्याविषयी फक्त एवढंच बोला आणि आपल्याला पण सरांना ऐकायचं आहे. दुर्गांच्या दगडात इतिहास जगविती शब्दांनी, शिवरायांचा तेजोदीप प्रज्वलित करतील भावांनी, लेखणीतून उभा करती महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान. श्री संदीप तापकीर नाव जपू, इतिहासाचा स्वाभिमान, इतिहासाचा स्वाभिमान. परत एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. आजचा विषय आहे त्यांचा शिवरायांशी नित्य आठवावे नि जीवित तृणमनत मानावे. धन्यवाद. नाशिकमध्ये अनेक जाणकारांना, जिज्ञासू नागरिकांना दुर्ग भ्रमंती करणारे सुदर्शन कुलथे यांना मी विनंती करतो, त्यांनी आजचे वक्ते सन्माननीय संदीप तापकीर यांचा या ठिकाणी सत्कार करावा.
स्वर्गीय पंडितराव खैरे यांचे सुपुत्र आणि हॉटेल साहेबा याचे संचालक योगेश खैरे यांचा सत्कार अविनाश वाळुंजे करतील. उद्या व्याख्यानमालेचं 15वं पुष्प आहे. आयकर आयुक्त पुणे डॉक्टर नितीन वाघमोडे हे व्याख्यानमालेचं उद्याचं 15वं पुष्प गुंफणार आहे. पाणी संकट, आजची वस्तुस्थिती आणि उद्याची जबाबदारी, लोकसहभागातून जलक्रांती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. आपण सर्वांनी जरूर उद्याचं व्याख्यान मोठ्या संख्येने ऐकावं अशी मी विनंती करतो. आज या ठिकाणी नाशिक कलानिकेतनच्या विद्यार्थिनी वैभवी सुहास भगत, सोनाली दशरथ पाडवी आणि शेख अल्फिया चांद यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. मी संदीप तापकीर यांना विनंती करतो आपण या चित्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. आणि सर्व श्रोत्यांना विनंती आहे, मध्यंतराच्या काळामध्ये आपण चित्रांचं प्रदर्शन जरूर बघावं. उद्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रामध्ये आजच्याप्रमाणेच उद्याही अतिशय भव्य आणि दिव्य आणि वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम आपण अनुभवणार आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक रविचारी यांचा सितार सिम्फनी हा कार्यक्रम या ठिकाणी होईल. शनिवार दिनांक 16 मे जर्मनी येथील स्वतंत्र व्यावसायिक, व्यवसाय सल्लागार आणि उद्योजक अजित रानडे हे आपल्याशी संवाद साधायला खास जर्मनी येथून येणार आहेत. नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातील तरुण आणि उद्योजकांसाठी युरोपातील संधी हा अतिशय वेगळा विषय ते आपल्यासमोर मांडणार आहेत. आपल्या तरुण मुलांना उद्योग आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या व्याख्यानातून मिळेल. त्यामुळे आपण आपल्या मुलांना जरूर हे व्याख्यान ऐकण्यासाठी घेऊन या. दुसऱ्या सत्रामध्ये संजय डेरे आणि त्यांचे सहकारी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करतील. रविवार 17 मे रोजी इन्स्पेक्टर मधुकर झेंडे हे आपल्यामध्ये संवाद साधायला येणार आहेत. कुख्यात तस्कर चार्ल्स सोबराज याला पकडण्याची कामगिरी मधुकर झेंडे यांनी केली होती आणि जुन्या काळातील अनेक स्मगलरांना गजाआड करण्याची कामगिरी देखील मधुकर झेंडे यांनी केली आहे. गेल्या वर्षीच त्यांच्या जीवनावर एक चित्रपट देखील निघालेला आहे. आता आपण या ठिकाणी संदीप तापकीर यांच्या ग्रंथसंपदेवर आधारित एक छोटीशी चित्रफीत बघूया. धन्यवाद.
यांची माहिती देणारी असंख्य पुस्तकं संदीप तापकीर यांच्या नावावर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गेले 20-22 वर्षांपासून दरवर्षी गडकिल्ल्यांच्या माहिती संदर्भात आणि त्या आधारित दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित करत असतात आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा वाचकांकडनं मिळत असतो. आता आपण संदीप तापकीर यांचे विचार ऐकूया. शिवरायांशी नित्य आठवावे नि जीवित तृणवत मानावे. धन्यवाद. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेचं हे 103वं वर्ष. आजचं 14वं पुष्प गुंफण्यासाठी मला तुमचे अध्यक्ष श्रीकांत बेनी सर यांनी आवर्जून बोलवलं. याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी खरं तर प्राचार्य यशवंतराव पाटील सर हे कारणीभूत होते. ते आज काही कारणाने उपस्थित नाही आहेत. व्यासपीठावर उपस्थित असणारे योगेश खैरे सर आणि ज्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला असे माझे सन्मित्र सुदर्शन कुलतेजी, माझ्यावर प्रेम करणारं बोराडे कुटुंबीय आणि उपस्थित समस्त नाशिककर. व शिवरायांवरती बोलण्यासाठी मी आज आपल्यापुढं उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव गेली 400 वर्ष सातत्याने प्रत्येक पिढी ऐकत आलेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये दररोज छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होत असतो. तरीही जो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा जे त्यांचं संकल्प होता, जे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं त्यांनी संकल्प केला आणि ते यशस्वीरित्या पूर्ण केलं, ते खरंच स्वराज्य आज अस्तित्वात आहे का? त्यांनी संकल्पित केलेल्या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये घडतायत का? महाराष्ट्र त्यांच्या विचारापासून कोसोमैल दूर गेला आहे का? एक अभ्यासक या नात्याने या सगळ्या गोष्टींचा प्रश्न मला कायम पडत असतो. आत्ता माझा परिचय प्राचार्य बापना मॅडमनी करून दिला. अनेक किल्ल्यांवरती भटकंती करताना महाराष्ट्र उभा आडवा पद्धतीने मी डोळस पद्धतीने पाहिला आहे. या नाशिक जिल्ह्यामध्ये 65पेक्षा अधिक किल्ले आहेत. नाशिकला किल्ले पाहण्याच्या निमित्ताने असंख्य वेळा आलेलो आहे. हे सगळं पाहत असताना, हे सगळं अनुभवत असताना, स्वतंत्ररित्या विचार करत असताना आपण खरंच छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पाईक झालो आहोत का, असं जर या प्रश्नाचं उत्तर देताना खूप निराश अवस्था मनात येते की आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतो, पण प्रत्यक्षात त्यांच्या विचारापासून कोसोमैल आजही दूर आहोत. राजकारणी लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त त्यांच्या फायद्यासाठी करून घेत आहेत. आमच्यासारखे शिवव्याख्यात्यांचं लेबल लावणारी लोक हे फक्त शिवाजी महाराजांचा विचार लोकांपर्यंत व्यासपीठावरून पोहोचवत आहेत, पण तो विचार खरंच लोकांपर्यंत पोहोचतोय का? तो कृतीत येतोय का? आज शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातलं चलनी नाणं आहे. काही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की ती परिस्थिती कुशलतेने, तणाव तो तिथला दूर होतो. इतकं सामर्थ्य या नावामध्ये आहे. आज महाराष्ट्रामध्ये एकमेव असे राजे आहेत की ज्या राजांना आपण आजही कुठल्या जातीपातीमध्ये विभागलं नाही आहे. बाकीच्या सगळ्या महापुरुषांना आपण त्यांच्या त्यांच्या जातीमध्ये विभागून मोकळे झालेलो आहोत. खरं तर कुठलेही महापुरुष हे त्या जातीचे कधीच नसतात. ते समाजाचे असतात, ते राष्ट्राचे असतात. त्यांचं काम हे
केवळ जातीपुरतं मर्यादित नसतं. असं असताना ज्या महाराष्ट्राचं एक वैचारिक विश्व आहे, ज्या महाराष्ट्राला काही एक दीर्घ परंपरा आहे, ज्या महाराष्ट्राने नेतृत्व देशाचं केलं आहे असं आपण अभिमानाने म्हणतो, त्या महाराष्ट्राचं आज मात्र विश्व खूप संकुचित होताना दिसत आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये सुमारांची सद्दी प्रचंड वाढलेली आहे आणि आपण नेमकं काय करतो आहे, आला दिवस ढकलतो आहे का, असा प्रश्न पडावा अशा वातावरणामध्ये आपण आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे जेमतेम 50 वर्ष आयुष्य लाभलेले महापुरुष होते. खरं तर ते युगकर्ते होते. त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये इतके देदीप्यमान पराक्रम केलेले आहेत की आजही आपण त्यांचं नाव आदराने घेतो. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण त्यांचं चरित्र नुसतं ऐकत असतो, पण आपण प्रत्यक्षात ते चरित्र आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे निष्कलंक चारित्र्याचे मेरुमणी होते. आज त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये जागोजागी अत्याचार होत आहेत. त्यांच्या नावावरती आज महाराष्ट्र जगत असताना खरंच त्यांचं कर्तृत्व आपण कुठं असताना सुद्धा आपण त्या कर्तृत्वाला जागतो आहोत का? आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे का? 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी त्यांचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावरती जन्म झाला. शिवनेरीपासून त्यांची वाटचाल आस्ते आस्ते कदम चालू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि मातोश्री जिजाबाई. मी सगळा इतिहास तुम्हाला शिवाजी महाराजांचा अजिबात सांगणार नाही आहे, तो सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मी त्या इतिहासात अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत की ज्या तुमच्यापर्यंत कदाचित वेगवेगळ्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने आलेल्या आहेत आणि त्या चुकीच्या पद्धतीमुळे त्याच्यावरती जी धूळ चढलेली आहे, मळप चढलेलं आहे, ते दूर करण्याचा मी या तासाभराच्या व्याख्यानातून प्रयत्न करणार आहेत. अख्खं शिवचरित्र तासाभरात सांगणं हे मलाच नाही तर कोणालाच शक्य नाही आहे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या सह्याद्रीचा अत्यंत चाणाक्षपणे उपयोग केला. भूगोलाची जोड त्यांनी त्यांच्या सगळ्या मोहिमांमध्ये दिली आणि त्या सह्याद्रीने त्यांना प्रत्येक मोहिमेमध्ये धवल यश दिलं. शिवछत्रपतींपासून असंख्य गुण घेता येण्यासारखे आहेत. आजच्या पिढीला सुद्धा शिवछत्रपती हे दररोज नव्याने समजून घेण्यासारखा विषय आहे. एकच विषय आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. शिवाजी महाराजांचं दुर्गकारण, शिवाजी महाराजांचं अर्थकारण, शिवाजी महाराजांचं समाजकारण, शिवाजी महाराजांचं दुर्ग स्थापत्य, शिवाजी महाराजांची जलनीती, शिवाजी महाराजांचं परराष्ट्र धोरण, असे असंख्य विषय हे शिवचरित्राच्या भोवती आपण गुंफू शकतो. आपण आज त्यांना जाणता राजा म्हणतो. समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन इतकं अप्रतिम पद्धतीने केलं आहे. त्यांच्या इतकं सुंदर वर्णन आजही शिवछत्रपतींचं दुसरं कोणीही केलेलं नाही आहे. कविभूषण हा उत्तरेतून येऊन शिवछत्रपतींची महती गायला. परमानंद यांनी शिवाजी महाराजांना विष्णूचा अवतार म्हटलं. समकालीन असणाऱ्या परमानंदांनी त्यांच्यावरती शिवभारत लिहिलं. सभासद नावाचा त्यांच्या दरबारात उपस्थित असणारा व्यक्ती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्यावरती सभासद बखर लिहितो. अनेक समकालीन साधनं
शिवचरित्रासाठी आज उपलब्ध आहेत. इंग्रजांना चाणाक्षपणे ओळखणारा हा आपला राजा होता. जर शिवाजी महाराजांचं खरंच आरमारी धोरण आपण समजून घेतलं असतं तर आज 26/11चं प्रकरण आपल्याला तोंड द्यावं लागलं नसतं. आज खरंच आपण फक्त शिवाजी महाराज हे नाव घेतो, पण त्यांचं कर्तृत्व प्रत्यक्षात आचरणात आणण्याचा एकदाही प्रयत्न करत नाही. आपल्याला माहिती असतं तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, हे ग्रँड डप नावाच्या इतिहासकाराने पहिल्यांदा सांगितलं. खरं तर असं इतिहासात काही झालेलं नाही आहे. तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण महाराजांनी बांधलं नाही आहे. तोरण्यापूर्वी महाराजांच्या ताब्यामध्ये कोरीगड नावाचा किल्ला होता. तोरण्यापूर्वी महाराजांच्या ताब्यामध्ये मुरुंब देवाचा डोंगर, ज्याचं पुढं त्यांनी राजगड हे नामकरण केलं, तो राजगड होता. त्याचबरोबर रोहिडा देखील होता. हे 3 किल्ले त्यांच्या ताब्यात तोरण्यापूर्वीच होते. पण आपण ग्रँड डपवर विश्वास ठेवून आजपर्यंत पाठ्यक्रमामध्ये तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं असं शिकवत आलो, आजपर्यंत आपण ऐकत आलो. मी जे बोलणार आहे त्यातला प्रत्येक शब्द हा इतिहासाला धरून असणार आहे. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री अशी इतिहासाची व्याख्या केली जाते. इतिहास हा केवळ आणि केवळ पुराव्यावरती आधारित असणारं शास्त्र आहे. इतिहास ही एक कला आहे. इतिहासामध्ये शिवचरित्रावरती अनेक वाद प्रत्येक पिढीमध्ये घातले गेलेले आहेत. शिवजन्मापासूनचा वाद होता. महाराष्ट्रामध्ये 1627 की 1630 हे खूप मोठं शिवजन्माबद्दलचं वर्षातलं वाद काही काळ चाललेला विषय होता. आत्ता आपण 19 फेब्रुवारी 1630 ही त्यांची अधिकृत तारीख मान्य केलेली आहे. शिवाजी महाराजांना अनेक शास्त्रांचं प्रशिक्षण हे शहाजीराजे आणि जिजाऊंकडून मिळालेलं होतं. याचं परमानंद काव्यामध्ये सविस्तर वर्णन आलेलं आहे. शिवाजी महाराज हे अनेक शस्त्र लहान वयामध्ये शिकलेले आहेत. अनेक शास्त्र हे त्यांचं बालवयामध्ये शिकून झालेले आहेत. त्यांच्या शिक्षणानंतर शहाजीराजांनी त्यांना पुढे जे अष्टप्रधान मंडळ आपण पाहतो त्याच धर्तीवरचे काही प्रधान घेऊन स्वतंत्र कारभारासाठी त्यांची जहागीर असणाऱ्या पुण्यामध्ये पाठवलं आणि पुण्यातून त्यांचा प्रवास सुरू झाला. 12 मावळांचं संघटन करताना त्यांचं संघटन कौशल्य दिसून येतं. एक एक मावळा ते वेचत गेले आणि प्रत्येकाला अशा पद्धतीने तयार केले की प्रत्येक जण पुढे जाऊन त्यांच्यासाठी कायम एकनिष्ठ राहिला. शिवाजी महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्या सोबत येणारे त्यांचे सवंगडी हे त्यांना कधीही सोडून गेलेले नाहीत. अगदी एखादा दुसरा अपवाद आहे फक्त. त्यांचं नेतृत्व हे अत्यंत कुशल पद्धतीचं होतं. त्यांचं वक्तृत्व हे अत्यंत प्रभावी पद्धतीचं होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे भीमपराक्रम केले त्याची सुरुवात अगदी छोट्या घटनेतून झालेली आहे. या मावळाचं संघटन केल्यानंतर त्यांना काय करायचं होतं हे त्यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट होतं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं, स्त्रींचं राज्य निर्माण करायचं. आज आपली मुलं 16व्या वर्षी काय करतायत, आपले पालक मुलांना नेमकं काय आदर्श त्यांच्यापुढे ठेवतायत. आज मोबाईल नावाच्या गोष्टीमध्ये आपण इतके हरवून गेलेलो आहे की त्या व्यसनापासून दूर होण्यासाठी खूप पालकांना कष्ट करावे लागणार आहेत. मुलांना शिवचरित्र समजेल, त्यांना पटेल अशा भाषेत, आजच्या पिढीला रुचेल, आजच्या पिढीला काय देता येईल त्यातून अशा पद्धतीने ते सांगण्याची गरज आहे.
12 मावळांतून त्यांनी आपले अनेक सवंगडी तयार केले आणि या स्वराज्य निर्माणाच्या दृष्टीने प्रयत्नाला सुरुवात केली. रायरेश्वरावरती शपथ घेतली, काही किल्ले ताब्यात घेतले. काही किल्ले ताब्यात आल्यानंतर त्यांच्यावरती फत्तेखान चालून आला. फत्तेखानाचा त्यांनी केवळ दगडधोंड्याच्या साहाय्याने पुरंदरवरती पराभव केला आणि तेव्हा आदिलशहाला कळलं की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. त्याचवेळी शहाजीराजांना अटक झालेली होती. त्याचवेळी शिवाजी महाराजांचे बंधू असणाऱ्या संभाजीराजांवरती आदिलशहाने आणखीन एक सेनापती पाठवला होता. शिवबंधू संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज या दोघांनी आदिलशाहीच्या सैन्याचा पराभव केला. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी मोगलांशी संधान साधलं आणि शहाजहान आणि त्याचा पुत्र मुराद यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या सहकार्याने शहाजीराजांची सुटका करण्यात यश मिळवलं. इथं शिवाजी महाराजांची युद्धनीती दिसते, इथं शिवाजी महाराजांचं कौशल्य दिसतं. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शत्रूचा पराभव केल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करून सातत्याने विजयाचा डंका पिटत राहिला. पुढे जावळी प्रकरण त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं पर्व होतं. जावळीला जे मोरे बसले होते त्या मोरेंना चंद्रराव ही पदवी होती. खरं तर हे चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांच्याच मदतीने गादीवर बसलेले होते, परंतु त्यांनी शिवाजी महाराजांची तह, ज्याला शिवाजी महाराजांचं संगनमताने राज्यकारभार करणं म्हणायला हवं होतं, तसं त्यांनी केलं नाही. उलट उत्तरं दिली. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांना जावळी घेणं हे क्रमप्राप्त होतं. शिवाजी महाराजांनी निसनीच्या वाटेने जाऊन, जी आजही वाट अत्यंत अवघड आहे, स्वतः नेतृत्व केलेली ही त्यांची मोहीम आहे. अनेक मोहिमांमध्ये शिवाजी महाराज हे कायम सैन्याच्या पुढे राहून नेतृत्व करताना दिसतात. त्याची सुरुवात ह्या जावळीच्या अत्यंत ज्या निसनीच्या वाटेने केलेली आहे. या वाटेने आजही जाणं हे ज्याला चॅलेंजिंग म्हणता येईल अशी ही वाट आहे. आजही जावळी हा घनदाट, जिथे दिवसा सूर्यकिरण पोहोचू शकत नाही असा घनदाट झाडींचा आजही प्रदेश आहे. आज आपण महाबळेश्वरला जातो, आज आपण प्रतापगडला जातो, हा सगळा परिसर जावळीच्या अभयारण्याचा आहे. या जावळी जिंकल्यानंतर महाराजांनी पहिल्यांदा काय केलं तर ज्या मी प्रतापगडचा उल्लेख केला तो प्रतापगड बांधला. 1.5 वर्षामध्ये महाराजांनी हा प्रतापगड बांधून घेतलेला आहे. दुर्ग स्थपती आपण महाराजांना जे म्हणतो ना, ते जर पाहायचं असेल तर महाराजांनी जे किल्ले बांधलेत त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. 300 वर्ष मोऱ्यांच्या ताब्यामध्ये जावळी होती, त्या अगोदर ती शिर्केंच्या ताब्यामध्ये होती, परंतु त्यांना कधीही शेजारी असणाऱ्या भोरप्याच्या डोंगरावरती किल्ला बांधावा असं काही वाटलं नाही. परंतु जाणत्या असणाऱ्या महाराजांच्या लगेच लक्षात आलं आणि त्यांनी या ढोरप्याच्या डोंगरावरती पाहता क्षणी किल्ला बांधण्याची आपल्या सहकाऱ्यांना आज्ञा केली. मोरोपंत पिंगळे आणि इतर सहकारी यांच्या मदतीने तो किल्ला त्यांनी बांधून घेतला. 1.5 वर्षामध्ये हा किल्ला बांधला. जावळी जिंकले. त्याच वेळेस जावळीच्या शेजारचा जो वाईचा प्रदेश आहे तो वाई हा अफजल खानाचा जहागिरीचा प्रदेश आहे. त्यामुळे अफजल खानाला जावळी जिंकता क्षणी महाराजांचं अतिक्रमण होणार, महाराजांवरती अफजल खानच येणार हे महाराजांना पुरतं माहित होतं. त्याप्रमाणे जावळीनंतरच काही काळातच महाराजांवरती आदिलशहाने अफजल खानाला पाठवलं.
हे सगळं अफजल खान प्रकरण हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. महाराजांनी ज्या कुशलतेनं अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलं यात त्यांचं कौशल्य दिसतं. महाराजांकडं अत्यंत कमी सैन्य होतं. अफजल खानाकडं तुलनेने कैक पटीने जास्त संख्य होतं. अफजल खानाचं कौशल्य हे कितीतरी पटीने सरस होतं. तो अनेक मोहिमांमध्ये यशस्वी झालेला नेता होता. असा फाजील आत्मविश्वास असणारा जे आपल्या पुढं त्याचं चित्र रंगवलं जातं तसा तो नव्हता. अफजल खान हा कुशल सेनापती होता. अफजल खान येतानाच महाराजांना उघड्या मैदानावर आणण्यासाठी त्यांनी प्रतापगडचं विठोबाचं मंदिर आणि महाराजांची कुलदेवता असणारं तुळजाभवानी मंदिर यांना क्षती पोचवली. त्याला वाटलं होतं की या दोन मंदिरांवरती जर आपण आक्रमण केलं तर महाराज नक्की उघड्या मैदानावर येतील. परंतु महाराजांना हे माहिती होतं की आपला टिकाव उघड्या मैदानावर लागणार नाही. म्हणून महाराजांनी आपल्या मंदिरांवरती हल्ला होऊनही कुठंही आततायीपणा केला नाही. शेवटपर्यंत आपण जे युद्धनीती ठरवलेलं आहे त्याशी ते प्रामाणिक राहिले. शेवटपर्यंत अफजल खानाला आपल्याबरोबर कसा खेचता येईल यासाठी ते प्रयत्नरत राहिले. त्यासाठी गोपीनाथ पंत वकिलांना त्यांनी वकील नेमलं. वाटेल ती आश्वासनं त्या वकिलांच्या मार्फत अफजल खानाला दिली आणि शेवटी त्या आश्वासनांना भुलून अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. ज्या क्षणी अफजल खानाने वाई सोडलं त्या क्षणी अफजल खान मारला जाणार हे विधिलिखित होतं. महाराजांना फक्त अफजल खानाला मारायचं नव्हतं, महाराजांना अफजल खानाच्या सगळ्या सैन्याचा बिमोड करायचा होता. आणि म्हणूनच अफजल खानाला महाराजांनी वाईतून जावळीमध्ये खेचलेलं होतं. वाईमधून त्यांनी प्रतापगडावरती त्याला आणलेलं होतं. या सगळ्या युद्धामध्ये ज्याला शब्द वापरला जाता मंत्रयुद्ध, अशा या मंत्रयुद्धामध्ये महाराजांनी 4 पावलं अफजल खानाच्या पुढं कायम स्वतःला ठेवलेलं होतं. आपल्या प्रांगणामध्ये शत्रूला खेचणं, आपल्या हवं तसं नियंत्रणात शत्रूला आणणं यात महाराज अत्यंत यशस्वी ठरले. अफजल खान अवघ्या 10 मिनिटामध्ये महाराजांनी अफजल खानाला मारलेला आहे. प्रत्येकाला जबाबदारी दिलेली होती महाराजांनी की कोणाला कुठल्या जागेवर थांबायचं आणि कशा पद्धतीने शत्रूचा बिमोड करायचा. त्या पद्धतीने महाराजांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अफजल खानाचा सगळ्या सैन्याचा बिमोड केला. या पहिल्या मोठ्या युद्धामध्ये महाराजांचा मोठा विजय झाला. त्यामध्ये महाराजांना असंख्य घोडे मिळाले, महाराजांना असंख्य शस्त्र मिळाली की ज्याचा त्यांना पुढे खूप मोठा उपयोग झाला. मोठा विजय मिळवल्यानंतरही महाराज अजिबात आनंदोत्सवात रमले नाहीत. त्यांनी दुसऱ्या दिवशी जिंकलेल्या सगळ्या सैन्याला एकत्र केलं, आपल्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला. लगेच सन्मान हे महाराजांचं वैशिष्ट्य होतं. जे वीरमरण या लढाईमध्ये ज्यांनी पत्करलेलं होतं त्यांच्या वारसदारांना योग्य ते त्यांची काळजी घेणे आणि आपल्या सैन्याला 3 विभाग करून 3 दिशेला पाठवलं. स्वतः महाराज थेट चंदनवंदन जिंकत पन्हाळ्याकडे गेले. दुसरं सैन्य दोरोजीच्या नेतृत्वाखाली
कोकणामध्ये उतरलं आणि त्यांनी कोकण किनारपट्टी ताब्यात घेतली. आणि तिसरं सैन्य हे नेतोजींच्या नेतृत्वाखाली थेट विजापूरपर्यंत गेलं. 18 दिवसामध्ये महाराजांनी पन्हाळा जिंकला. पन्हाळ्यापर्यंत सगळा मुलूक त्यांच्या ताब्यात आला. 1657 मध्ये जेव्हा ते कोकणात उतरले होते तेव्हाच त्यांनी आरमार बांधणीला सुरुवात केलेली होती. संगमेश्वरी नावाची होडी त्यांनी नव्याने बांधलेली होती. ज्या आरमाराचा उल्लेख अत्यंत भिकार आरमार असं इंग्रज करायचे, त्याच आरमाराला पुढे इंग्रजांना शरण यावं लागलं आणि असं म्हणावं लागलं की यासारखं आरमारा, यासारख्या होड्या ह्या आपल्या आरमारात हव्यात. म्हणजे जे 1660-64ला महाराजांचं नौख्या आरमाराला आमच्या एका ब्रिगेड्सनी सुद्धा आम्ही शिवाजी महाराजांच्या आरमाराचा धुव्वा उडवं असं म्हणणाऱ्या इंग्रजांना 1679 मध्ये खांदेरीच्या युद्धात त्यांच्या नौका आपल्या ताब्यात असाव्याशा वाटतात. इतकं महाराजांनी आरमारामध्ये मोठी मजल मारलेली होती. म्हणजे केवळ लढाया करणं, केवळ युद्ध जिंकणं या गोष्टींमध्ये महाराज फक्त अडकून नव्हते. महाराजांचं कार्य हे वैविध्यपूर्ण पद्धतीने चालू होतं. एकीकडे ते जिथं ओसाड जमीन आहे ती जमीन शेतकऱ्यांना कसायला सांगत होते. त्यासाठी शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांकडं बैल नाही आहेत त्या शेतकऱ्यांना बैल देत होती. ज्या शेतकऱ्यांकडे अवजारं नाही आहेत त्या शेतकऱ्यांना अवजारं देत होते. शेतात टाकण्यासाठी बी बियाणं देत होते. इतकं सगळं महाराज शेतकऱ्यांसाठी करत होते, कारण की त्यांचे शेतकरी हेच त्यांचे धारकरी होते. शेतकऱ्यांची काळजी ते सातत्याने सुरुवातीपासून घेत राहिले. म्हणूनच त्यांना त्यांच्या जीवाला जीव देणारे सहकारी मिळाले. अफजल खानाला मारल्यानंतर, पन्हाळा जिंकल्यानंतर पुढचं आक्रमण येणारे हे त्यांना माहिती होतं. जेव्हा सिद्धी जव्हर पन्हाळ्यावरती चालून आला तेव्हा महाराज हे मिरजेला होते. त्याच वेळे औरंगजेबाने शाहिस्ते खानाला महाराजांवरती पाठवले होतं. महाराजांची युद्धनीती अशी होती, एका वेळी एकच सैन्याशी लढायचं, 2 सैन्याशी अजिबात लढायचं नाही. महाराज तातडीनं मिरजेचा वेढा सोडून पन्हाळ्यावरती आले. तिथं सुद्धा महाराजांनी ठरवलेलं होतं की शत्रू सैन्य हे कायम सीमारेखेवरती थांबवायचं. शत्रूचं सैन्य आपल्या अंतर्गत प्रदेशात येता कामा नये. इतका रयतेचा विचार करणारा हा राजा होता. पन्हाळ्यावरती महाराज गेल्यानंतर सिद्धी जव्हरने पन्हाळ्याला वेढा घातला. हा वेढा महाराजांना वाटलं होतं पावसाळ्यापूर्वी उठेल, परंतु सिद्धी जव्हरनी पावसाळ्यात सुद्धा तो वेढा उठवला नाही, तो अधिक कडक केला. नेतोजींना सिद्धी जव्हरचा वेढा उठवता आला नाही. सिद्धी हिलालचा पुत्र त्या वेढ्यात कामी आला, वेढा उठवण्यात अपयश आलं. मग महाराजांना आपल्या सुटकेचे वेध लागले. इथून सुटका करण्यासाठी त्यांचं जे सक्षम असणारं, सगळ्यात प्रबळ असणारं त्यांचं जे खातं होतं, त्या अर्थात हेर खातं होतं. त्यांच्या हेर खात्यावरती महाराजांचा प्रचंड विश्वास होता आणि महाराजांनी या हेर खात्याच्या मदतीने असंख्य विजय मिळवलेले आहेत. सगळ्यात जास्त खर्च करणारं हे हेर खातं होतं. म्हणजे सगळ्यात जास्त पैसा महाराजांनी हेर खात्यावरती खर्च केलेला होता. बहिर्जी नाईक हे एकच नाव आपल्याला माहिती असतं. त्यांच्या अधिकाराखाली, त्यांच्या हाताखाली असंख्य लोक जे कार्यरत होते त्यांची आपल्याला आज नावं सुद्धा माहीत नाही आहेत. या बहिर्जीच्या पथकाने पन्हाळ्यावरून सुटण्यासाठीची एक अत्यंत अवघड वाट महाराजांना दाखवली. महाराज त्या वाटेने अगदी मोजक्या सैन्यानिशी पन्हाळ्यावरून सुटले.
त्यासाठी महाराजांनी सिद्धी जव्हरशी तह करण्याचं नाटक केलं. शिवा काशीत यांना शिवाजी बनवून त्या सिद्धी जव्हरकडे पाठवलं. महाराज एका वेळी जे युद्धतंत्र वापरत होते ते कधीही पुढच्या वेळी त्यांनी वापरलेलं नाहीये. इथे दुसरे शिवाजी सिद्धी जव्हरला पाठवले. त्याच्या अगोदर अफजल खानाला सहज शक्य होतं त्यांना पाठवणं, पण तिथं ते स्वतः गेले. तिथं डमी शिवाजी पाठवले नाहीत, स्वतः गेले. कारण की अफजल खानाची ताकद, अफजल खानाचं सगळं कसा मारायचा, काय करायचं याचं महाराजांनी निरीक्षण केलेलं होतं, महाराजांनी अभ्यास केलेला होता. आणि म्हणून ते स्वतः तिथं गेले. त्यांनी डमी शिवाजी तिथं पाठवलेला नव्हता. इथे डमी शिवाजी पाठवला, स्वतः बाहेर पडले. पुढे घोडखिंडीचा जो इतिहास आहे तो तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण पावनखिंड म्हणतो. बाजीप्रभू देशपांडेंच्या पराक्रमाने आणि बांदल सैन्याच्या पराक्रमाने ही पावनखिंड पावन झाली. 300 मावळे तिथे बाजीप्रभूंच्या सोबतीने राहिले. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हे बाजीप्रभूंचे उद्गार आपल्या सगळ्यांना खूप काही शिकून जातात. खरंच महाराज आपल्या प्रत्येक सैनिकाची यथायोग्य पद्धतीने काळजी घेत होते. त्यांच्या कुटुंबियांचं व्यवस्थित पालनपोषण करत होते आणि म्हणून त्यांच्या जीवाला जीव देणारे त्यांना सहकारी मिळालेले होते. असंख्य उदाहरणं आपल्याला शिवचरित्रात दिसतात. या पावनखिंडीतल्या पराक्रमामुळे, बाजीप्रभूंच्या हौतात्म्यामुळे महाराज यशस्वीरित्या विशाळगडावर पोहोचले. तिथेही त्यांना पायथ्याशी शिर्केंशी युद्ध करावं लागलं. विशाळगडावरून ते येताना अर्थात बाजींच्या गावी गेले. शाहिस्तेखान इकडे असताना, पन्हाळ्यावरती महाराज अडकून पडलेले असताना महाराजांचं सैन्य अजिबात भयग्रस्त झालेलं नव्हतं. कोणतीही मदत मिळणार नाही याची खात्री असताना सुद्धा फिरंगोजी नरसाळ्यासारखा एक पराक्रमी योद्धा, चाकणचा संग्रामदुर्ग म्हणावा तर हा भुईकोट म्हणजे स्थलदुर्ग प्रकारात येणारा किल्ला 56 दिवस लढवतो. कुठलीही मदत येणार नाहीये. जेमतेम त्याच्या मदतीला 500-600 मावळे आहेत. आणि शाहिस्ते खानाने त्या किल्ल्याला वेढा देताना त्याच्याबरोबर 21,000चं सैन्य आहे. 21,000 विरुद्ध 500-600 मावळे असा विषम मुकाबला असा असताना सुद्धा 56 दिवस फिरंगोजी नरसाळे हा किल्ला लढवतात. जेव्हा महाराजांचा निरोप येतो तेव्हाच फिरंगोजी हा किल्ला मोगलांना देतात. इतकी एकनिष्ठता, सहकाऱ्यांचा त्यांच्यावर असणारा विश्वास, सहकाऱ्यांवर महाराजांनी टाकलेला विश्वास, हे सगळं दुर्मिळ उदाहरण आहे. शिवचरित्रातून काय शिकावं तर आपल्या सहकाऱ्यांवरती विश्वास टाकावा, हे शिवचरित्रातून शिकलं पाहिजे. शाहिस्ते खानाने एक संग्रामदुर्ग जिंकण्यासाठी 56 दिवस लागतात हे लक्षात आल्यानंतर महाराजांच्या इतर कुठल्याही किल्ल्याकडं अजिबात आक्रमण केलं नाही. त्याचा एक सेनापती कारतलब खान हा जेव्हा कोकणासाठी जात होता तेव्हा महाराजांना ही बातमी कळताच गनिमी काव्याचा अत्यंत चतुराईने वापर करून महाराजांनी या कारतलब खानाच्या सैन्याला अशा जागी वेढलं की त्याला लढता सुद्धा आलं नाही. ज्याला उंबरखिंडीची लढाई आपण म्हणतो ते गनिमी काव्याचं अत्यंत सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. न लढता विजय कसा मिळवता येतो हे शिवचरित्रातून शिकायचं असेल तर ही कारतलब खानाविरुद्धची महाराजांची मोहीम
जरूर अभ्यास करा. आज शिवदुर्ग संस्थेने या मोहिमेचं, जिथे ही लढाई झाली तिथे एक खूप छान स्मारक उभं केलेलं आहे. या उंबरखिंडीच्या लढाईमध्ये कारतलब खानाबरोबर त्यांचे जे प्रमुख सरदार होते, या सगळ्यांना महाराजांनी शस्त्रसुद्धा हातात धरण्याची संधी दिली नाही आणि त्यांचा दारुण पराभव केला. नेस्त्या वस्त्रानिशी जाण्याचा फक्त त्यांना मुभा महाराजांनी दिली. त्यांचं सगळं शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात मिळाला, भरपूर धनदौलत मिळाली. शाहिस्ते खान हा 3 वर्ष स्वराज्यात होता. या 2 मोहिमेव्यतिरिक्त त्याने काहीही केलेलं नाहीये. तो काहीही करत येत नाहीये हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं, तेव्हा महाराजांनी असं ठरवलं की आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यांनी स्वतः या शाहिस्ते खानावरती हल्ला केला. 1 लाखाचं सैन्य आहे शाहिस्ते खानाकडं. आणि महाराज पुन्हा एकदा निवडक सहकाऱ्यांनिशी रात्रीच्या वेळेमध्ये वेगवेगळी सोंग वठवत शाहिस्ते खानाच्या डेऱ्यामध्ये दाखल होत आहेत. त्याला मारायचं हेच त्यांचं धोरण होतं. परंतु त्याच्या सुदैवाने त्याच्या ज्या बायका होत्या त्यांनी आक्रोश केल्यामुळे, असणाऱ्या उजेड म्हणजे जी समयी होती ते विझवल्यामुळे महाराजांना जो महाराजांनी जो वार केलाय तो महाराजांना नेमका कुठे झाला हे त्याच्या लक्षात आलं नाही आणि महाराजांचा वार हा त्यांच्या हातावरती झाला. 3 वर्ष शाहिस्ते खान स्वराज्यात असताना या आकस्मिक हल्ल्याने, ज्याला कमांडो स्ट्राईक म्हटलं जातं, अशा लक्षवेधी हल्ल्याने भयभीत झालेला शाहिस्ते खान 3 दिवसामध्ये पुणे सोडून गेला. या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराजांनी या हल्ल्यानंतर, शाहिस्ते खानाच्या वरच्या हल्ल्यानंतर महाराजांनी एक वेगळीच नीती अवलंबली, ज्याला कात्रजचा घाट असं म्हटलं जातं. आज तो वाक्यप्रचार सगळ्यांना माहिती आहे. महाराज स्वतःच कात्रजमध्ये आपल्या काही सहकाऱ्यांना बैल घेऊन थांबवलेले होतं आणि त्या बैलांना शिंगांना पलित लावलेले होते आणि आपण कात्रजकडे जातोय हुल दिली आणि प्रत्यक्षात ते सिंहगडाकडे गेलेले होते. सिंहगडाच्या पायथ्याला जसवंत सिंहचा वेढा असताना सुद्धा महाराजांच्याच ताब्यात सिंहगड होता. जसवंत सिंहाने एक अचानक हल्ला, ज्याला सुलतान डावा म्हणता येईल, खरं तर अचानक हल्ला करणं ही महाराजांची खासियत, परंतु जसवंत सिंहाने तो एकदा प्रयत्न केला पण त्यातही महाराजांच्या सैन्याने त्याचा दारुण पराभव केला. जसवंत सिंह सुद्धा महाराज शाहिस्ते खानावर हल्ला करतायत. किती काटेकोर नियोजन महाराजांचं आहे. प्रत्येक लढाईमध्ये हे महाराजांचं काटेकोर नियोजन दिसून येतं. आज काय शिकलं पाहिजे महाराजांकडून? तर ज्याला नियोजन म्हणतात, आपल्या पुढची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं अगदी बारकाईने सूक्ष्म पद्धतीने जाऊन नियोजन करणं हे महाराजांकडून शिकलं पाहिजे. 3 वर्ष शाहिस्ते खान स्वराज्यामध्ये असल्यामुळे खूप महाराजांचं नुकसान झालेलं होतं. हे नुकसान कसं भरून काढायचं? तर महाराजांनी आणखीन एक मोठी उडी घेतली की जी आपण कल्पनाही करू शकत नाहीये. महाराजांची राजधानी आहे राजगडावरती आणि महाराजांनी सुरतेवर हल्ला केला. सुरतेची लूट महाराजांनी केली. सुरत कुठे आणि राजगड कुठे याचं तुम्ही अंदाज करा. सगळा प्रदेश हा मोगलांच्या ताब्यात आहे. असं असताना महाराजांनी आपल्याच नाशिकातील त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि पुढे सुरतकडे ते गेले. सुरतेची लूट करत असताना अत्यंत बारकावे या लुटीमध्ये दिसतात. सगळा तपशील हेर खात्याने महाराजांना दिलेला होता. कुठल्या व्यक्तीकडं किती धन होतं हे सगळं महाराजांना माहिती होतं. त्यामुळे महाराजांनी
4 दिवसामध्ये या सगळ्या सुरतेची बेसुरत करताना इतर कुणालाही त्रास होणार नाही याची सुद्धा योग्य पद्धतीने दक्षता घेतलेली होती. ज्या धनिकांकडे संपत्ती आहे, परंतु ज्या धनिकांनी धर्मनिष्ठेने आपलं आचरण केलेलं आहे, अशांना महाराजांनी लुटलेलं नाहीये. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये महाराज किती काटेकोर नियोजन करतात. म्हणजे या सुरत लुटीचं सांगतात की सुरतेच्या या लुटीमुळे इंग्रज कायम हादरत होते, की मोगल कायम भयचकित होत होते. सुरत ट्रिम्बल्स असं त्या गोष्टीचं वर्णन केलं जातं. या सुरतेच्या मिळालेल्या धनातून महाराजांनी सिंधुदुर्ग नावाचा एक अभेद्य जलदुर्ग बांधला. ही सगळी लूट सगळ्या बांधकामासाठी त्यांनी वापरली. ज्याला जलदुर्गाची राजधानी म्हटली जाते असा सिंधुदुर्ग त्यांनी उभा केला. टोपीकरांवरती सातत्याने निगराणी ठेवण्यासाठी महाराज कायम प्रयत्नशील राहिले. आपल्या घरात शिरणारा हा उंदीर आहे, हे महाराजांचं वाक्य अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे. सुरतेच्या लुटीनंतर औरंगजेब अत्यंत वेडापिसा झाला आणि महाराजांवर त्याने, ज्याला प्रति औरंगजेब म्हटलं जातं, असा अत्यंत महत्त्वाचा त्यांचा हुकमी एक्का असणारा माणूस मिर्झाराजे जयसिंग पाठवला. आपल्याला औरंगजेबाबद्दल खूप चुकीच्या गोष्टी आपल्या मनात असतात. औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन व्यक्ती अशा एकमेकांना ओळखणारे दोन दिग्गज एकमेकांचे शत्रू होते. दोघांनी एकमेकांना पुरतं ओळखलेलं होतं. मिर्झाराजे जयसिंगांची स्वारी जेव्हा स्वराज्यावरती आली तेव्हा महाराजांनी खूप प्रयत्न केले. स्वराज्य रक्षण करण्यासाठी महाराजांनी मिर्झाराजांना विनंतीपत्र पाठवली, परंतु मिर्झाराजे हे औरंगजेबाशी एकनिष्ठ राहिले आणि कुठल्याही महाराजांच्या विनंतीचा त्यांनी अजिबात विचार केला नाही. शेवटी महाराजांना तहाशिवाय पर्याय नव्हता. पुरंदरचा तह हे महाराजांच्या आयुष्यातलं एक म्हटलं तर अत्यंत मानहानिकारक पर्व होतं. आज त्या पुरंदरच्या तहाला आपण कितीही वेगळ्या पद्धतीने पाहत असलो त्याच्याकडे, तरी महाराजांचा हा मोठा पराभव आहे हे आपल्याला कबूल करावं लागतं. 23 किल्ले महाराजांना या पुरंदरच्या तहात द्यावे लागले. महाराज स्वतः 12 किल्ले वाचवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि पुरंदरच्या तहाने महाराजांना अनेक अपमानास्पद अटी स्वीकाराव्या लागल्या. असं असताना सुद्धा महाराजांनी स्वतःवरचा विश्वास एकदाही कमी होऊ दिला नाही. आपलं पाऊन स्वराज्य हे मोगलांना द्यावं लागत असताना सुद्धा महाराजांनी स्वतः औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली नाही. पुत्राच्या नावाने महाराजांनी ती मनसबदारी स्वीकारली. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या पुरंदरवरती झाला आणि त्याच पुरंदरवरती त्यांना पहिल्यांदा मोगलांचं मनसबदार व्हावं लागलं. इथनं संभाजी महाराजांचा राजकारणात एका अर्थाने प्रवेश झाला. पुढे शिवाजी महाराजांना विजापूर जिंकण्यासाठी मोगलांच्या मदतीने
विजापूरवर आक्रमण करावं लागलं. या सगळ्या आक्रमणाच्या काळामध्ये मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाशी पत्रव्यवहार करत होते. शेवटी इच्छा असो नसो महाराजांना आग्र्याला जावं लागलं. 12 मे 1666 ही महाराजांची आणि औरंगजेबाची प्रत्यक्ष झालेल्या भेटीचा हा दिवस. एकच भेट या दोघांची झाली. खरं तर खूप आश्वासनं दिलेली होती औरंगजेबाने. खूप मान सन्मान करू असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात चित्र खूप वेगळं अनुभवायला मिळालं. पदोपदी महाराजांचे अपमान होत गेले आणि शेवटी ती भीमकाय गर्जना महाराजांनी त्या दरबारात केली. ज्या जसवंत सिंहाचा वारंवार महाराजांनी पराभव केला, त्या जसवंत सिंहाच्या पाठीमागे जेव्हा महाराजांना उभं करण्यात आलं तेव्हा महाराज ते सहन करू शकले नाहीत आणि ते रामसिंहाला पाहून ओरडले, आम्हाला कोणाच्या पाठीमागे उभं केलंय? निदान आमची पात्रता पाहून तरी तुमच्या बादशाने मला योग्य जागी उभं करायला पाहिजे होतं. मी तुमची मनसब धिक्कारतो, मला काही नकोय. आणि भर दरबारात गर्जना करून महाराज ज्या दरबारात कोणीही ब्र काढत नाही अशा दरबारात त्यांनी डाडकरीकडून पाठ दाखवून ते त्या दरबारातून बाहेर पडले. पर्यायाने त्यांना कैदेत पडावं लागलं. ज्याला फ्लॉलेस प्लॅनिंग असं शब्द वापरला जातो. निर्दोष नियोजन कसं असावं, तर महाराजांच्या आग्र्यावरून सुटका हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आजही महाराज आग्र्यावरून कुठल्या प्रकारे सुटले आणि कुठल्या मार्गाने स्वराज्यात परत आले हे आपण खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. हेच महाराजांचं सर्वोत्तम नियोजन होतं. आज जे इतिहास अभ्यासक सांगतायत ते केवळ तर्कांच्या मदतीने सांगतायत. महाराज पेटाऱ्यातून बाहेर पडले की महाराज प्रत्यक्ष भोई म्हणून बाहेर पडले, याला खात्रीशीर पुरावा आजही इतिहासात नाहीये. जेव्हा महाराज बाहेर पडले त्यानंतर ते कुठल्या मार्गाने आले हा मार्ग आजही खात्रीशीररित्या कागदपत्रामध्ये कुठेही नोंद नाहीये. ना राजस्थानी कागदपत्रांमध्ये आहे ना आपल्या कागदपत्रांमध्ये आहे. केवळ महाराज कुठल्या मार्गाने येऊ शकतात त्याच्यावरती आज आपण तर्क करतो आणि कादंबरीकार त्यावरती कादंबऱ्यांच्या इमले रचतात. महाराज जेव्हा स्वराज्यात परत आले त्यानंतर महाराजांनी पहिल्यांदा औरंगजेबाला एक पत्र लिहिलं. यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही, परंतु महाराजांनी त्या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलं, तुम्हाला तुमची परवानगी न घेता आम्ही अपरिहार्य कारणानं स्वराज्यात परत आलो. आम्ही पुरंदरचा तह पुढे चालू ठेवू इच्छितो. विचार करा महाराजांचं काय नियोजन असेल. पुढचे 3.25 वर्ष महाराजांनी हा तह चालू ठेवला. या 3.25 वर्षामध्ये महाराजांनी काय केलं तर महाराजांनी आपलं सैन्यबळ वाढवलं. आपले गडकिल्ले जे आपल्या ताब्यात आहेत ते मजबूत केले. सगळ्या मावळ्यांना पुन्हा एकदा ध्येयाने प्रेरित केलं आणि 3.25 वर्षानंतर इतका मोठा एल्गार केला, न भूतो न भविष्यती असा तो एल्गार होता. 4 फेब्रुवारी 1670 ही ती तारीख जिथे महाराजांचा बालमित्र तानाजी मालुसरे यांनी सिंहगड घेऊन या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात केली. 1670 हे महाराजांच्या आयुष्यातलं अत्यंत निर्णायक वर्ष मानलं जातं. 1670 या वर्षामध्ये महाराजांनी सिंहगड जिंकला आणि तिथून पुढे मागे वळून पाहिलंच नाही.
पुरंदरच्या तहात गेलेले एका मागोमाग एक किल्ले महाराजांनी घेतले. 1670 या वर्षानंतर अवघ्या पुढच्या 6 वर्षामध्ये महाराजांच्या ताब्यामध्ये 360 किल्ले आले होते. हे 360 किल्ले पाहायला आपल्याला अख्खा आयुष्य लागू शकतं. हे महाराजांनी अवघ्या 6-8 वर्षांमध्ये जिंकलेले किल्ले आहेत. सगळ्या किल्ल्यांवरती महाराजांनी एका पाठोपाठ एक विजय मिळवले. आपल्याला सिंहगडचा पराक्रम हा तानाजी मालुसरेंमुळं माहिती असतो. गड आला पण सिंह गेला हे महाराजांचे उद्गार आपल्याला माहिती असतात. सिंहगड हे नाम महाराजांनी तानाजींच्या बलिदानामुळे किल्ल्याला दिलं असं आपल्याला माहिती असतं. घोरपडीच्या साह्याने तानाजींनी सिंहगड जिंकला हे आपल्याला माहिती असतं. मित्रांनो, यातली एकही गोष्ट म्हटली तर अजिबात खरी नाहीये. घोरपडीचा आणि त्या पराक्रमाचा काहीही संबंध नाहीये. तानाजी आणि त्याचे सहकारी हे केवळ आपल्या हाताच्या आणि पायांच्या बोटांच्या सहाय्याने वरती गेलेले आहेत. तिथून त्यांनी वरती जाऊन दोर सोडला आणि बाकीचे सहकारी त्या दोराच्या सहाय्याने वरती आलेले आहेत. तानाजी पडल्यामुळे महाराजांनी गडाचं नामकरण सिंहगड केलं हे अजिबात योग्य नाहीये. महाराजांनी अनेक किल्ल्यांची नावं खूप अगोदर 1657 मध्ये बदललेली आहेत. त्याच वेळेस महाराजांनी कोंढाण्याचं नामकरण सिंहगड केलेलं आहे आणि त्याच्या अनेक कागदपत्रांमध्ये उल्लेख आहेत. पण या गोष्टीमुळे तानाजीचा पराक्रम कुठेही कमी होत नाही. अनन्यसाधारण अद्वितीय पराक्रम तानाजींनी केला. पुढे असाच एक पराक्रम त्याच सिंहगडावरती पुढच्या काळामध्ये नावची बलकवडे या नावाच्या एका सरदाराने केला. असाच एक पराक्रम या आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या कन्हेरगडावरती झालेला आहे. रामजी पांगेरा या त्या व्यक्तीचं सरदाराचं नाव आहे. दिलेर खानाच्या आक्रमणाच्या वेळेस जसा पुरंदरवरती मुरारबाजी लढले त्याच पद्धतीने रामजी पांगेरा या कन्हेरगडावरती लढलेले दिसतात. असे महाराजांना जीवाला जीव देणारे सहकारी मिळाले म्हणून महाराजांनी इतिहास घडवला, म्हणून महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. जेव्हा महाराजांनी एकामागोमाग एक किल्ले जिंकायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला जे ध्येय आपण ठेवलेलं होतं स्वतःच्या पुढे ते पूर्ण होण्याच्या दिशेने महाराजांची वाटचाल सुरू होते हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि त्यानंतर महाराजांनी त्या पद्धतीने नियोजन केलं. 6 जून 1674 ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अद्वितीय घटना. या दिवशी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कित्येक काळानंतर, कित्येक शतकांनंतर एक राजा अभिषिक्त सम्राट झाला. महाराजांनी गागाभट्टांच्या नेतृत्वाखाली राजाभिषेक केला आणि महाराजांचं ध्येय पूर्ण झालं. या राज्याभिषेकात खूप मोठा निधी महाराजांना खर्च करावा लागला होता. कुठून तरी तो परत मिळवणं हे महाराजांच्या पुढचं ध्येय होतं आणि म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर अगदी काही काळातच महाराजांनी बहादूरगडावरती हल्ला केला. महाराजांच्या गुप्तहेर खात्याने महाराजांना बातमी दिली की बहादूरगडावरती 1 कोट होन आणि 200 घोडे आहेत. महाराजांनी गनिमी काव्याचा एक उत्तम आविष्कार पुन्हा एकदा सिद्ध केला. सैन्याचे 2 भाग केले. एका सैन्याने झुलवत झुलवत बहादूर खान कोकलताशच्या सैन्याला पुढे नेलं
आणि महाराजांच्या मागच्या सैन्याने पूर्ण छावणी लुटली आणि म्हणून तेव्हापासून पेडगावचं शहाणे असं वाक्यप्रचार रूढ झाला. महाराजांनी अनेक प्रकारचं काम केलं त्यांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये. म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर त्यांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला. मराठी भाषेचा पहिला कोश निर्माण केलेला हे छत्रपती होते. या राजांनी भाषा निर्मितीसाठी मोठं योगदान दिलं. आज आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र खरंच आपली भाषा अभिजात झाली आहे का? आज आपण आपल्या मुलांना कुठल्या माध्यमातून शिक्षण देतोय? आज काहीच दिवसांपूर्वी 10वीचा निकाल लागला, त्यावेळी मराठीच्या किती विद्यार्थ्यांना अपयश मिळालं याची जर आपण चर्चा केली, याचा जर आपण आढावा घेतला तर आपण मराठीपासून किती दूर आहोत हे लक्षात येईल. कागदपत्रांमधले मायने बदलले. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी महाराजांनी केला. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, स्वतःच्या नावाने शक निर्माण केलं, नाही तर तो आपण नाव दिलेलं आहे राज्याभिषेक शक. त्यानंतर महाराजांनी एक इतकी मोठी मोहीम केली की त्या मोहिमेत, ज्याला आपण दक्षिण दिग्विजय असं त्या मोहिमेला म्हणतो, ही महाराजांच्या आयुष्यातली अत्यंत मोठी मोहीम आहे. 1.5 वर्षांपेक्षा अधिक काळ महाराज स्वराज्यापासून दूर आहेत. कुतुबशहाशी मैत्रीचा करार केला आणि महाराज छत्रपती म्हणून कुतुबशहाला भेटले. आपल्याला हव्या तशा अटी कुतुबशहाकडून करून घेतल्या. तिथे तुम्हाला माहिती आहे की ज्याला पोलादी निर्धार असं म्हटलं जातं, असा येसाजी कंक याचा मदमस्त हत्तीशी झालेली झुंज, की महाराजांचा एक एक मावळा महाराजांच्यासाठी काय करत होता आणि महाराजांचा त्यांच्या मावळ्यावरती किती प्रचंड विश्वास होता, हे येसाजी कंकच्या उदाहरणातून आपल्याला शिकता येतं. दक्षिण दिग्विजयामध्ये महाराजांनी मोठा पराक्रम केला. जिंजी नावाचा किल्ला जिंकला. त्यांच्या नेहमीच्या शैलीने जे किल्ले त्यांनी आजपर्यंत जिंकले ते सगळे किल्ले जसे त्यांनी दुरुस्त केले, आपल्याला हवे तसे त्याच्यात सुधारणा केल्या आणि ते अभेद्य बनवले. तसाच जिंजी सुद्धा त्यांनी अभेद्य बनवला. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांकडे, इंग्रजांकडे मदत मागितली. अर्थात दोघांनीही मदत ती दिली नाही. परंतु महाराजांनी आपल्या स्वतःच्याच तंत्रज्ञांकडून तो किल्ला इतका हवा तसा बदलून घेतला की युरोपियनांना सुद्धा हे बांधकाम महाराजांनी केलं नसावं असं वाटलं. इतका तो अभेद्य किल्ला महाराजांनी तो बनवला की ज्याचा पुढे वापर छत्रपती राजाराम महाराजांना झाला. दक्षिण्यांची पातशाही दक्षिण्यांकडे राहील असं महाराजांचं एक सूत्र होतं. म्हणजे महाराजांची युद्धनीती ही कालपरत्वे बदलत गेली. ज्या आदिलशाहीशी महाराजांनी सुरुवातीला कायम शत्रू म्हणून पाहिलं, तीच आदिलशाही दुबळी झाल्यानंतर ती वाचवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. कुठेही मोगलांना, मोगल हेच आपले शत्रू आहेत, कुठेही मोगलांना दक्षिण जिंकू द्यायची नाही हे सूत्र त्यांनी अंमलात आणलं. शेवटपर्यंत त्या सूत्राशी ते प्रामाणिक राहिले. म्हणून जेव्हा या सूत्राचा वापर पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण्यांच्या ताब्यात राहील हे सूत्र यशस्वीरित्या राबवलं. असंख्य किल्ले दक्षिण दिग्विजयामध्ये त्यांनी जिंकले. वेल्लोर सारखा किल्ला जिंकला. काही किल्ले तिथेही नव्याने बांधले. ज्या किल्ल्यांना साजरा गोजरा असं म्हटलं जातं, अनेक किल्ले महाराजांनी नव्याने बांधले. किती गोष्टींबद्दल महाराजांच्या बाबतीत बोललं पाहिजे. स्त्री
स्त्रियांबद्दलचं महाराजांचं उदार धोरण, म्हणजे महाराजांनी रांझ्याच्या पाटलाच्या न्याय केला, त्या ज्या न्यायामध्ये त्यांनी त्यांच्याकडं जेव्हा ही घटना समजली त्यांना, तेव्हा त्या पाटलाला आहे तसा उचलून आणला, त्याचा चौरंग गेला. त्या एका घटनेने सगळा स्वराज्य हे महाराजांच्याकडे ओढलं गेलं की आपल्याला कोणीतरी वाली मिळाला. या एका घटनेने सगळे महाराजांकडे आकृष्ट झाले. पुढे महाराजांनी जेव्हा आपले वडील गेले शहाजीराजे, तेव्हा जिजाऊंना सती जाऊन दिलं नाही. या दक्षिण दिग्विजयामध्ये महाराजांनी आपल्या सहकार्याने जेव्हा बेलवडी नावाची एक गडी मल्लम्मा नावाच्या एका स्त्रीकडून जिंकली, तेव्हा तिच्याशी गैरवर्तन केल्यानंतर त्या सहकार्याला त्यांनी शिक्षा केल्याचं उदाहरण इतिहासामध्ये आहे. स्त्रियांबद्दलचा महाराजांचा दृष्टिकोन नितांत स्पृहणीय आहे, नितांत आचरणात आणण्यासारखा आहे. आज प्रत्येक दिवशी आपली मायमाता कुठे ना कुठे संकटात जाताना दिसते. अशा वेळी महाराजांना आठवणं हे जास्त गरजेचं आहे. आज जे युद्ध जगामध्ये चाललेलं आहे, त्या युद्धाचा भाग महाराजांच्या आयुष्यात कसा होता हे मी तुम्हाला सांगतो. महाराजांचं व्यापार हा मस्कतपर्यंत चालू होता. आज ज्या होर्मुज नावाच्या बंदरावरून युद्ध पेटलेलं आहे, त्या होर्मुजच्या बंदरातून महाराजांच्या व्यापार मस्कतपर्यंत जात होता. तर या होर्मुजशी महाराजांचा अशा पद्धतीने संबंध आलेला आहे. महाराजांनी अनेक कर वसूल केले, परंतु ते कर कधीही जनतेवरती डोईजड होणार नाहीत अशाच पद्धतीने त्या करांची महाराजांनी रचना केलेली होती. महाराजांच्या काळामध्ये कर कुणीही बुडवलेला नव्हता. आज कर निर्माण करण्यासाठी, कर प्राप्त करण्यासाठी शासन किती हर प्रकारे प्रयत्न करतं, तरीही त्यात यशस्वी ठरत नाही. महाराजांचं कर धोरण हे शासनाने आचरणात आणण्यासारखी गोष्ट आहे. जलनीती ही महाराजांची अत्यंत अभ्यासण्याजोगी गोष्ट आहे. प्रत्येक किल्ल्यावरती महाराजांनी मुबलक पद्धतीने पाणीसाठा निर्माण केलेला होता. आजही तुम्ही राजगड रायगडला गेलात तर लाखोंच्या संख्येने आज वर्षभरात लोक जातात रायगडावरती, पण कधीही रायगडावरती पाणी कमी पडलंय असं दिसत नाही. आपल्याला फक्त गंगासागर माहिती आहे. अशा किमान काही तळी तलाव महाराजांनी या रायगडावरती बांधलेले होते. कोळीम तलाव असो, अशा असंख्य तलाव महाराजांनी तिथं बांधलेले होते. राजगडावरून जेव्हा रायगडावरती राजधानी हलवण्याचा विचार केला, तेव्हा रायगडच का, इतर कुठला किल्ला का नको, याचा सुद्धा महाराजांनी खूप चाणाक्षपणे अभ्यास केलेला होता. रायगड हा कोकणात आहे, समुद्राच्या जवळ आहे, आजूबाजूला अनेक किल्ल्यांचा वेढा आहे, गडभोत चखोट हे त्याचं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. मुसळधार पाऊस रायगडावरती असतो, त्या परिसरात असतो. काळ गांधार नद्याच्या खोऱ्यांनी तो मजबूत केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं मध्ये तिथून आंतरराष्ट्रीय व्यापार करता येऊ शकतो, बंदर जवळ आहे तिथून. या सगळ्या गोष्टींनी हा रायगड महाराजांनी राजधानीसाठी बनवला. 1645-46 ते 1672 असं 25-26 वर्ष महाराजांचं वास्तव्य राजगडावर झालं. आणि 1672 पासून पुढची 8 वर्ष महाराजांचं वास्तव्य रायगडावर झालं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीने किमान हे 2 किल्ले तरी आपल्या जीवनामध्ये आवर्जून पाहिले पाहिजेत.
जो किल्ला अभेद्य बनवला महाराजांनी, आपल्या राजधानीसाठी बनवला, 26 वर्ष त्यांच्या वास्तव्याने तो पुनीत झालेला किल्ला आहे. तो किल्ला पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी अशा 3 अभेद्य माच्यांनी बनवलेला आहे. संजीवनी माची ही चिलखती बांधणीचं अप्रतिम उदाहरण आहे. महाराजांना गडस्थपती का म्हटलं जातं, महाराजांना दुर्गस्थपती का म्हटलं जातं, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर हा राजगड न चुकता पाहायला पाहिजे. आजच्या इंजिनियर तरुणांनी तर राजगड पाहिलाच पाहिजे. राजगडावर इतकं अभेद्य बांधकाम महाराजांनी केलं की आजही जगातल्या अग्रगण्य किल्ल्यांमध्ये या राजगडाचा समावेश होतो. असा राजगड अभेद्य बालेकिल्ल्यामुळे पाहता क्षणी आपण आजही त्या बालेकिल्ल्यावर जाताना आपल्याला कसरत करावी लागते. अशा अभेद्य बालेकिल्ल्यावरती जिजाऊंसह सगळ्या शिवकुटुंबाचं वास्तव्य होतं. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म याच राजगडावरती झाला. ते जेव्हा पालथे जन्मले तेव्हा महाराजांनी हे कळताच हा तो दिल्लीची पातशाही पालथी करेल असे उद्गार काढलेले होते. म्हणजे सगळ्या मोहिमा या रात्रीच्या केलेल्या आहेत, सगळ्या मोहिमा या अमावस्येच्या केलेल्या आहेत. कुठल्याही अंधश्रद्धेंना अजिबात खतपाणी त्यांनी घातलेलं नाही आहे. आणि आज याच महाराष्ट्रामध्ये, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये इतके बुवा बाबा झालेले आहेत की आपण नेमकं कुठं आहोत हा प्रश्न पडतो. म्हणून महाराजांना रोज आठवलं पाहिजे. महाराजांना का आठवायचं, महाराजांचं पराक्रम का समजून घ्यायचं, महाराजांकडून काय शिकायचं, तर हे सगळं महाराजांकडून शिकणं आज गरजेचं आहे. आज आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे आपले महत्त्वाचे दिवस अत्यंत आनंदाने साजरे करतो. पण आपण 6 जून साजरा करतो का? जिथे पहिल्यांदा स्वराज्य आपण निर्माण केलं, जिथं पहिल्यांदा स्वराज्य शिवछत्रपतींनी राज्याभिषेक केल्यानंतर हे स्वराज्य निर्माण झालं, तो दिवस आपण किती आनंदाने शिवसाम्राज्य दिन म्हणून साजरा केला पाहिजे. पण आपण त्या दिवशी काय करतो, तर आपण काहीही करत नाही. हे सगळं प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे. फक्त शिवाजी महाराज वाचून उपयोगाचे नाही आहेत. शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी त्यांचे किल्ले पाहिले पाहिजेत, त्यांच्या किल्ल्यांना भेटी दिल्या पाहिजेत. गतवर्षी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने नामांकन दिलं. त्यामुळे आपल्याला ते 12 किल्ले अनेकांना माहीत झालेले आहेत. या 12 किल्ल्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये असंख्य किल्ले आहेत. महाराजांची वचनबद्धता ही पुढच्या पिढीमध्ये पण कशी निर्माण झालेली होती याचं उत्तम उदाहरण आपल्या शेजारचा, आपल्या हाकेच्या अंतरावर असणारा रामसेजचा किल्ला आहे. महाराज गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याने हा पहिला किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. तो किल्ला महाराजांना किती विश्वास होता, माझा एक एक किल्ला औरंगजेब जेव्हा चालून येईल तेव्हा 1-1 वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाची अख्खी हयात या महाराष्ट्रामध्ये जाईल. हे महाराजांचं विधान महाराज गेल्यानंतर किती खरं ठरलेलं आहे. आणि ते खरं ठरण्यासाठी महाराजांची पुढची पिढी कशी कायम कार्यरत राहिली याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामसेजचा किल्ला आहे. 5-5.5 वर्ष हा रामसेज मोगलांच्या विरुद्ध लढत होता. आजही आपल्याला त्याचा किल्लेदार माहीत नाहीये. आपल्याकडे इतिहास लिहून ठेवण्याची प्रथा नव्हती. आपण इतिहास घडवत होतो आणि या इतिहास घडवणाऱ्या महाराजांचे आणि महाराजांच्या सहकाऱ्यांचे आपण वंशज आहोत. आपल्याला इतिहासातून काही गोष्टींची प्रेरणा मिळाली पाहिजे, इतिहासातून आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि इतिहास
आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतिहास हा भूतकाळाचा केवळ आढावा नसतो, तर आपल्या चुकांपासून शिकण्याचा तो एक ज्वलंत विषय आपण करू शकतो. महाराजांनी जेव्हा पुरंदरचा तह केला, भले मोठे 23 किल्ले त्यांना द्यावे लागले, त्यानंतर महाराजांनी कधीही इतक्या मोठा अपमानकारक तह त्यांना करावा लागला नाही. महाराजांनी एकदा विजापूरच्या विरुद्ध मोगलांच्या वतीने पन्हाळा जिंकण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा नेतोजी पालकर वेळेवर पोहोचलेले नव्हते, म्हणून महाराजांचे 1000 सैनिक त्या पन्हाळ्याच्या पायथ्याला मृत्युमुखी पडलेले होते. या एका घटनेपासून महाराजांनी वेळेवर पोहोचले नाहीत म्हणून नेतोजी पालकर सरसेनापती असताना सुद्धा त्यांना सरसेनापती पदावरून कमी केलेलं होतं. आणि ही चूक महाराजांच्या आयुष्यात परत कधीही झालेली नाही. एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याही लढाईमध्ये त्यांचे मावळे गेलेले दिसत नाही आहेत. प्रत्येक नियोजन, प्रत्येक गोष्टीचं नियोजन महाराजांच्या ठायी दिसतं. राज्याभिषेकाची तारीख ठरवतानाचं नियोजन, राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाचं नियोजन, प्रत्येक सहकाऱ्यांवरती ठाम विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी, एक एक गोष्ट महाराजांच्या चरित्रातून आपण शिकली पाहिजे. शिवचरित्र कितीही सांगितलं तरी ते कमीच आहे. जाता जाता मी शेवटाकडे येतो. दक्षिण दिग्विजयानंतर महाराजांनी ही दक्षिणांची पातशाही दक्षिणेकडे राहण्यासाठी प्रयत्न केले. काहीच काळामध्ये त्यांना अचानक 3 फेब्रुवारी 1680 या दिवशी रायगडावर त्यांचं देहावसन झालं. पुढचे छत्रपती संभाजी महाराज हे अनेक मधल्या गोष्टी घडल्यानंतर पन्हाळ्यावरतून रायगडावर आले आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. शिवछत्रपतींचीच धोरणं, कुणालाही वतन द्यायचं नाही हे शिवछत्रपतींचंच धोरण त्यांनी चालवलं. 8 वर्ष 9 वर्ष ते औरंगजेबाशी प्रखर लढले. औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. त्या संभाजी महाराजांचा आज जन्मदिन आहे. त्या संभाजी महाराजांची आज जयंती आहे. त्यांचं पुण्यस्मरण करणं हे ओघाने येतंच. म्हणून संभाजी महाराजांचा काही प्रसंग मी सांगणार आहे आणि थांबणार आहे. मला दिलेली वेळही संपलेली आहे. शेवटच्या 10 मिनिटात मी संपवतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस जेव्हा औरंगजेब स्वराज्यावर आला, तेव्हा एकाच वेळेस सिद्धी मी अगदी शेवटची 5च मिनिटं घेणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब स्वराज्यामध्ये आला, त्याच वेळी सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे शत्रू संभाजी महाराजांवरती एकाच वेळेस आक्रमण करत होते. संभाजी महाराज सगळ्यांना पुरून उरले. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचं राज्य जिंकण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत होता, त्या औरंगजेबाला संभाजी महाराजांचं राज्य पहिल्या टप्प्यामध्ये अजिबात जिंकता आलं नाही. म्हणून त्याने शेवटी विजापूरच्या आदिलशाहीकडे आणि त्यानंतर तो विजापूरची आदिलशाही जिंकल्यानंतर गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे मोर्चा वळवला. ज्या शाया 150-200 वर्ष अस्तित्वात होत्या, ज्या संभाजी महाराजांच्या पेक्षा कितीतरी पटीने मोठ्या होत्या, कितीतरी पटीने त्यांचं सैन्य होतं, अशा शायांचा वर्षभरामध्ये औरंगजेबाने पराभव केला. त्या दोन्ही शाया संपुष्टात आल्या. त्या दोन्ही शाया वाचवण्यासाठी सुद्धा संभाजी महाराजांनी प्रयत्न केले.
पण संभाजी महाराजांचं राज्य औरंगजेबाला पहिल्या टप्प्यात काही जिंकता आलं नाही. ह्या दोन्ही शाह्यांना संपुष्टात आणल्यानंतर पुन्हा मोर्चा संभाजी महाराजांकडं औरंगजेबाने वळवला. त्यानंतर हंबीरराव वाईच्या युद्धामध्ये गेले. संभाजी महाराज एकाकी पडत राहिले. अनेक प्रलोभनांना आपले सगळे मावळे बळी पडत राहिले आणि एका अत्यंत काय म्हणता येईल की औरंगजेबाने इतकं सगळं सैन्य जागोजागी पेरलेलं होतं. जसे संभाजी महाराजांचे गुप्तहेर खातं होतं तसंच औरंगजेबाचंही गुप्तहेर खातं होतं. जेव्हा विशाळगडावरून महाराज संगमेश्वरला गेलेत ही बातमी औरंगजेबाच्या कडे आली, तेव्हा तातडीने त्याने मुकर्रब निजामाला, ज्याला शेख निजाम असं म्हटलं जातं, त्याला पाठवलं आणि त्या संगमेश्वरामध्ये संभाजी महाराजांविरुद्ध मोगलांची लढाई झालेली आहे. ते कुठलेही चुकीच्या गोष्टी करत नव्हते. तिथे प्रत्यक्ष लढाई झाली. त्या लढाईमध्ये माघार घेत असताना केवळ कवी कलशावरती हल्ला झाल्यामुळे नावडी या ठिकाणी संभाजी महाराज पकडले गेले. संभाजी महाराजांवरती अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत. ते स्त्रीलंपट होते, ते दारूच्या आहारी होते. ह्या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत. आज त्यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवपुत्राबद्दल काही जाता जाता सांगणं आणि तेही कागदपत्रांच्या आधारे सांगणं हे मला महत्त्वाचं वाटलं. त्यांच्या कुठल्याही अनैतिहासिक गोष्टींना इतिहासामध्ये अजिबात आधार नाही आहेत, पुरावे नाही आहेत. या जर गोष्टी खऱ्या असत्या तर संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरुद्ध 9 वर्ष इतका प्रखर संघर्ष केला नसता. शिवपुत्राच्या वेळी शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये जेवढं राज्य होतं त्याच्यापेक्षा कैक ठिकाणी ते राज्य वाढलेलं दिसतं. कुठेही ते पराक्रमामध्ये कमी नव्हते. शेवटपर्यंत सगळ्या आघाड्यांवरती ते तेवढ्याच ताकदीने लढत राहिले. त्यांचा पराक्रम हा तितकाच मोलाचा आहे. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर अत्यंत हाल करून औरंगजेबाने त्यांना ठार केलं. याचा परिणाम मात्र खूप त्याच्या बाजूने खूप चुकीचा झाला आणि मराठे पेटून उठले. मराठ्यांनी जे 1677 4 फेब्रुवारी 1670 रोजी मोगलांविरुद्ध जे स्वातंत्र्य युद्ध सुरू केलेलं होतं त्याचा उत्कर्षाचा कळस संभाजी महाराजांच्या जाण्यानंतर इथं घडला. छत्रपती राजाराम महाराज हे पुढे दक्षिणेत म्हणजे जिंजीला गेले. तिथून ते औरंगजेबाविरुद्ध लढले. तिथे असताना इथे राजा नसताना सुद्धा मराठे लढत राहिले. एक किल्ला गेल्यानंतर पुन्हा तो किल्ला मराठ्यांकडे येत राहिला. छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली जाण्यानंतर महाराणी ताराराणींनी हे स्वातंत्र्य युद्ध चेतवत ठेवलं. शेवटी या औरंगजेबाला 1707 मध्ये शेवटचा श्वास याच महाराष्ट्रामध्ये घ्यावा लागला. हे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध 1670ला सुरू झालेलं ते 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूने थांबलं. औरंगजेबाच्या मृत्यूला शिवनीती कारणीभूत होती. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कारणीभूत होतं. शिवनीतीच पुढे त्यांच्या वारसदारांनी, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी तशीच तेवत ठेवली. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असंख्य विविध गुणांचा आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करावा एवढीच तुम्हा सगळ्यांना मी नम्र विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार वंदन करून थांबतो. मला इथे बोलवल्याबद्दल मी बेनी सरांचे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वसंत व्याख्यानमालेतील आजचं 14वं पुष्प स्वर्गीय पंडितराव खैरे स्मृती व्याख्यान श्री संदीप तापकीर पुणे, पत्रकार, इतिहास, दुर्ग अभ्यासक आणि शिवव्याख्याते यांनी शिवरायांशी नित्य आठवावे आणि जीवित तृणवत मानावे या विषयावर आपल्याला जवळजवळ 90 मिनिटं त्या ठिकाणी सांगितलं. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचा उपयोग करून गनिमी कावा काय असतो, साम दाम दंड भेद नीती कशी वापरली जाते आणि आलेल्या संकटाचा सामना करत असताना वेळप्रसंगी शत्रूंनी आपलं जे नुकसान केलेलं आहे ते भरून काढण्यासाठी सुरतेवर छापा असो किंवा इतर ज्या काही गोष्टी आहे, रयतेचा राजा म्हणून त्यांनी त्या पूर्ण केलेल्या आहेत. हे 90 मिनिटामध्ये सांगणं शक्य नाही, पण त्यांनी आपल्या अनुभवातून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्रामधील 350पेक्षा जास्त जे किल्ले आहेत, डोंगराळ किल्ले, भुईकोट किल्ले, आरमारी दर, याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या ठिकाणी कथन केला. व्याख्यानमालेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे खैरे कुटुंबीय यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. उद्या 15वं पुष्प जे आहेत ते डॉक्टर नितीन वाघमोडे इन्कम टॅक्स संदर्भात या ठिकाणी पाणी संकट, आजची वस्तुस्थिती आणि उद्याची जबाबदारी, लोकसहभागातून जलक्रांती या विषयावर होणार आहे. त्यासाठी पण आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. उद्या सितार सिम्फनी रवी चारी यांचा हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत आणि कुमार शौनकदेव यांचं चित्रकलेचं प्रदर्शन पण होणार आहे. तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी व्याख्यानमालेच्या वतीने आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.